तिसरी पिढी उतरली आहे आणि ती सुद्धा बिनविरोध या ठिकाणी आपल्या चिरंजीवाची TDC बँकेच्या संचालकपदी निवड झालेली आहे। तालुक्यासाठी हा चांगला आनंदाचा क्षण आहे, काय सांगाल याविषयी? मुरबाड तालुक्यातील आणि पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक हा बिनविरोध आज निवडून आलेला आहे। याचा नक्कीच आनंद समस्त मुरबाडकरांना या ठिकाणी होतो आहे आणि पुढेही मुरबाडमध्ये एकमुखानं अशा पद्धतीचं सगळे निर्णय त्या ठिकाणी होतील आणि आज सगळ्यांनाच आनंद आहे। सौरभला या ठिकाणी संधी मिळाली, त्या संधीचं नक्कीच तो सोनं त्या ठिकाणी करेल आणि चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल अशा प्रकारची अपेक्षा आहे। त्यांनी कशा पद्धतीने काम करावं, आपलं कसं मार्गदर्शन राहणार आहे? नाही, मार्गदर्शन तर कामकाजामध्ये रोजचं मी 10 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे। मला लोकांनी संधी दिली, लोकांचे सुद्धा मी सगळ्या मतदारांचे चेअरमन संचालक मंडळ या सर्वांचाच त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। पण खास करून त्याला आज आदरणीय कतोरे साहेब असतील, कपिल पाटील साहेब असतील, नाईक साहेब असतील यांचा सुद्धा आशीर्वाद त्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि पवार साहेबांचा सर आशीर्वाद आणि शिकवण त्याला लहानपणापासूनच त्या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळं आज तो त्या विरोधात नक्कीच त्या ठिकाणी झालेला आहे। सौरभजी, काय सांगाल, आपली बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे, या निवडीविषयी आपण काय कोणाचे ऋण व्यक्त कराल? सर्वप्रथम तर मी जे सेवा सोसायटीचे 66 चेअरमन आहेत त्यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो आणि आपले मुरबाड तालुक्याचे आमदार माननीय किसन कतोरेजी, किसन कतोरे साहेब, महाराष्ट्राचे मंत्री गणेश नाईक साहेब, आपले केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब आणि मुरबाडचे आपले आदरणीय पवार साहेब या सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्या आशीर्वादामुळे आज आपलं बिनविरुद्ध निवड झालेली आहे ठाणे जिल्हा पालघर मध्यवर्ती सहकारी बँक। आपल्या आजोबांचा आणि वडिलांचा या ठिकाणी राजकीय वारसा आपल्याला लाभलेला आहे, कशा पद्धतीने काम या ठिकाणी पुढे करायला? बँकेतर्फे जे काही शेतकऱ्यांचे कर्जाचे विषय असतील किंवा कोणाचे प्रकरणं असतील त्यांच्याबद्दल मी नक्कीच तिथे आढावा घेऊन त्यांची लवकरात लवकर त्यांचं काम मार्गी लागेल या अर्थाने प्रयत्न करेन। तालुक्यातून एक तरुण युवा कार्यकर्त्याची निवड आज TDC बँकेवर झाली, तर तरुणांसाठी तुम्ही काय आव्हान कराल? तरुणांसाठी मी हेच आव्हान करेन की आपण सर्वांनी शिक्षणाच्या दिशेने सक्षम होऊया, कारण की शिक्षणाने तुम्ही सक्षम असाल तरच आपण पुढे जाऊ शकतो। आता आपण बाकीच्या तालुक्यामध्ये सगळीकडे बघत असू की जर तुम्ही शिकलेले असाल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता। तर मी तरुणांना हेच आव्हान करेन की पहिले शिक्षण पूर्ण करा आणि मग नंतर आपण पुढचं काही बघता येईल। धन्यवाद.